तो काही असा माहोल आता कॅमेऱ्यामध्ये कॅच होत नाही हा आहे. आता पाऊस कंटिन्यू चालू आहे सकाळपासून, ना जोरात येतोय ना दमाने चालतोय. गोष्ट आणली मी फॉर यूट्यूब ब्लॉगिंग. तुम्हाला दाखवतो अनबॉक्सिंग करू शकतो. म्हणजे मी इथे टच केलं वगैरे फक्त याने हे याचा फोटो काढू शकतो किंवा फोटो काढू शकतो, तो व्हिडिओ चालू पण करू शकतो. ते काढावे लागेल की चांगला माईक भेटतोय मला, कारण जे भेटले तर मला गॅरंटी वॉरंटी काही नाही म्हणायचं. तर थोडंफार खाली होते मी काय नाही तो वेळ दिली आता. तर आता मी ब्लॉगिंग आपली एकदम ब्लॉगिंग सो गाइस बैक इन ब्लॉग. और क्या कर रहे भैया? बस आए भाई तुम्हारी तरफ. अँड गाइस वेलकम बॅक इन माय ब्लॉग. तर मंडळी आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतो आहे आणि ॲक्च्युली चालू केला आहे दुपारून. सकाळपासून स्टार्ट करायचा होता. आमच्याकडचा माहोल एकदम भारी आहे. तो काही असा माहोल हे बघताय. आता कॅमेऱ्यामध्ये कॅच होत नाही हा आहे. हा असा पाऊस कंटिन्यू चालू आहे सकाळपासून, ना जोरात येतोय ना दमाने चालतोय. हा असा कंटिन्यू पाऊस, लोक रेनकोट घालून बाहेर जातात. अनो याच्यामुळे काही ब्लॉग पण चालू करू शकलो नाही. ॲक्च्युली आता मार्केटमध्ये गेलो. मार्केट म्हटलं ब्लॉग चालू करू, पण पाऊस म्हणजे कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही, पण फार जोरात पाऊस चालू आहे. अँड गोष्ट आणली आहे मी फॉर यूट्यूब ब्लॉगिंग. तर एकदा तुम्हाला दाखवतो अनबॉक्सिंग करू सरळ. अँड गाईज मी आणला आहे आज ट्रायपॉड. RD वन स्टेप अहेड RD कंपनीचा ट्रायपॉड आहे. आणि हा मला पडला आहे, मी 200मध्ये आणला आहे. 200मध्ये हा RDचा. आणि याची अगोदर मी किंमत बघितली होती आय थिंक 6 months अगोदर. तर मला हा भेटत होता 160ला. पण आता थोडेफार चेंज झाले आणि थोडेफार रेट वाढले, तर मी आणला हा 200मध्ये. आणि आता याची अनबॉक्सिंग करून दाखवतो की कसा आहे. तर याच्यामध्ये भेटलं केबल. हे केबल आहे नॉर्मल जे केबल आहे आपलं कॅप्टन विंडवर. तर ते हे केबल तिथं ओपन केलं तर सोबत आलं आहे लाईट आलं आहे हे. अँड हा ट्रायपॉड अजून आहे काहीतरी याच्यामध्ये. हां मॅन्युअल आहे खाली बसले पण. सो काही तर हे आणली की एक सेल्फी स्टिक आहे RD कंपनीची. तुम्ही बघू शकता RD कंपनीची स्टिक आहे. आणि क्वालिटी मजबूत आहे, फार प्लास्टिक आहे पण मजबूत आहे. आणि हा सकाळी इथून असा होता, ओपन करायचं. हे 2 पॉईंट्स ही झाली सेल्फी स्टिक. इतकी लांब होती तरी माझ्या हिशोबाने इतकी लांब पण खूप झाली. आणि याच्यासोबत आपल्याला भेटतं एक रिमोट. हे रिमोट म्हणजे मी इथे टच केलं वगैरे फक्त याने हे याचा फोटो काढू शकतो किंवा फोटो काढू शकतो, तर व्हिडिओ चालू पण करू शकतो. आता तो म्हणला फोटो काढू शकतो, पण व्हिडिओ चालू पण होतो का नाही याच्यात ते पण चेक करू आपण. आणि याला अगोदर ब्लूटूथला कनेक्ट करावं लागतं. तर सगळं सेटअप करून दाखवतो. आणि हा एक लाईट पण भेटायचा सोबत, म्हणजे नाईटला तर कधी ब्लॉग शूट करायला गेलो आपण तर हा जो लाईट आहे त्याने लाईट फार छान करेल. आणि हा आय थिंक चार्जिंग नाही याच्यामध्ये, तो म्हटला होता चार्जिंग करून घेऊ. त्याची चार्जिंग करावी लागते आपल्याला आणि त्याच्यासाठी हे केबल. तर एकदा याला याच्यामध्ये लावून बघू. आणि काही हा सकाळी शूट होतो आहे आणि एकदा रिमोट आपण ट्राय करून बघू. यात काही रिमोट हे परफेक्ट काम करते. आणि इथून मी बटन आपण हे ऑन ऑफ करू शकतो, व्हिडिओ आता चालू पण करू शकतो. रिमोट झाला फार भारी झालं. आणि याचा जो लाईट आहे एकदा नाईटला चेक करू आपण कसा प्रत्येक कसा आणि कसा व्ह्यू येते लांबून ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता फक्त लागेल आपल्याला एक माईक फार गरजेचं आहे. तर आपल्याकडे ते एक्सपेन्सिव्ह माईक तर नाही जालन्यामध्ये, मी भरपूर ठिकाणी बघितले जे चायनाचे जे माईक्स आहे K2 जे मायक्रोफोन आहे तर ते चायनाचे आहेत. तर पण त्याची काही गॅरंटी वॉरंटी नाही असे म्हणते, त्याच्यामुळे थोडं खालीवर होतं आहे. थोडा अगर कंपनीचा आहे तर ते चेक करते की मला कंपनीचे माईक कुठे भेटेल. आणि याला थोडंफार सांभाळावं लागेल कारण हलतं इथून आहे, तर इथे थोडीफार सेटिंग करावं लागेल मला. आणि जास्त लांबता घेणार नाही, जितकं पाहिजे तितकं. इतकं दूर ना खूप होतं मला आणि मी पूर्ण येतो याच्यामध्ये. अँड कसं वाटलं सरप्राईज कमेंटमध्ये नक्की सांगा.
हे ट्रायपॉड वायरलेस सेल्फी स्टिक 360 डिग्री रोटेशन आहे याला. आणि सेल्फी स्टिकचं जर म्हणलं आपण तर तिला खालून असं उघडतं पण आहे, उघडून जातं हे असं. म्हणजे जर मला कुठं मोबाईल ठेवायचा राहिला तर मी असं ठेवू शकतो त्याला. सो गाईस तर काही या प्रकारे असं ठेवू शकतो याला मी. अँड इथे हा पण आहे लाईट. तर लाईट कुठं फिट होतो, हा लाईट हा इथे फिट होतो आपल्याला. हे झालं लाईट फिट. त्याला ऑन करू. चार्जिंग नाही याच्यामध्ये, चार्ज करावं लागेल तेव्हा हे चार्ज होईल. आणि क्वालिटी बेस्ट आहे, म्हणजे मजबूत क्वालिटी एकदम एकदम मजबूत क्वालिटी आहे. आणि चार्जर आणि हे रिमोट. आणि आता जे ब्लॉगिंग आहे म्हणजे अजून त्याला ॲडव्हान्स व्हायला अजून थोडी ॲडव्हान्स होईल ब्लॉगिंग अजून. आणि एकदा थोडा माईक जर घेतला तर अजून परफेक्ट होऊन जाईल. आणि ते असं काही असं पॅक होतं लगेच. आणि हे जे रिमोट आहे तर हे याच्यामध्ये फिट होतं इथे. काही हे असं हे घेतलं टाकलं याच्यामध्ये फिट केलं आणि हे पॅक. बस मॅन्युअल वगैरे आहे, बस बाकी काही नाही. तर काही कशी वाटते सेल्फी स्टिक कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि येणारा व्हिडिओ त्याने शूट करू आपण. तो माईक आहे तो पण फार लवकर घेऊन टाकू. म्हणजे आता जर कॅमेरा दूर राहिला तर नॉईज कॅन्सलेशन थोडं, म्हणजे कॅमेरा दूर राहील तर आवाज तितके क्लिअर येणार का नाही ते माहिती नाही. त्याच्यामुळे लवकर जो माईक घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे घेण्याचा प्रयत्न काय होतच घेऊ माईक आम्हाला. आज हे घेतलं माईक. थोडं मला म्हणजे अजून डिटेल काढावे लागेल की चांगला माईक कुठे भेटतो आहे मला. कारण जे भेटले तर मला गॅरंटी वॉरंटी काही नाही म्हणे त्याची. तर थोडाफार खाली होते मी. आणि ते चायनाचे K2 म्हणून. तर मी थोडं वेळ देईल याला आणि एक चांगला माईक भेटेल. नाही भेटला तर तोच घेईल. तरी जसं म्हणले की 2-4 दिवसामध्ये अजून जो भारी माईक आहे तो येईल तर आपण तो घेऊ. सो काहीच तर आता जी ब्लॉगिंग आहे आपली एकदम किलर ब्लॉगिंग होईल. ते राहील ते टाकून देतो आता. अँड ऑल्सो काहीच हा आता काही छोटासा व्हिडिओ आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही आता शूट करणार नाही पुढे. जर पाऊस पण झाला तर शूट करेल, नाही तर इथंच हा ब्लॉग मी एंड करेल. अँड काही ब्लॉग जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट दिस व्हिडिओ. तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकंच. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.